नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात भाविकांची श्रीरामाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी। रामनवमीच्या निमित्तानं मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून काकड आरतीनं रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली आहे। त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आले। रामनवमी निमित्तानं मंदिराच्या गाभाऱ्यात देखील फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली असून रामनामाच्या गजरानं मंदिर परिसर दुमदुमून गेला आहे। तर काळाराम मंदिराच्या गाभाऱ्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। आज रामनवमी उत्सव आहे आणि रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं नाशिकच्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरामध्ये विधिवत पूजा या ठिकाणी सुरू आहे। प्रभू श्रीरामांना या ठिकाणी आभूषणं चढवली जाते, वेगवेगळ्या प्रकारचे जे दागिने आहेत ते या ठिकाणी चढवले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर संपूर्ण गाभाऱ्यामध्ये विधिवत पूजा सुरू आहे। सकाळी काकडा आरतीनंतर श्री रामनवमी उत्सवाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। सकाळपासून श्री काळाराम मंदिर हे दर्शनासाठी भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे आणि आपण जर बघतो या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी विधिवत पूजा या ठिकाणी केली जाते आहे। आभूषणं चढवली जात आहे, वस्त्र चढवली जात आहे, जे मानाचे वस्त्र आहे ते प्रभू श्रीरामांना या ठिकाणी चढवले जात आहे। आणि एकूण जर बघितलं तर अशा भक्तिमय वातावरणामध्ये सकाळी पहाटेपासून 5 वाजेपासून या ठिकाणी प्रभू श्रीरामांची पूजा या ठिकाणी विधिवत पूजा सुरू आहे। संध्याकाळी 256 ताटांचा महाभोग रामाला फराळाच्या पदार्थांचा पुजारी घराण्यातून रामाला अर्पण करण्यात येईल। संपूर्ण पुजारी घराण्यातल्या सुवासिनींतर्फे हा नैवेद्य रामाला संध्याकाळी 7 वाजता अर्पण करण्यात येईल। प्रभू श्रीरामांच्या नावानं संपूर्ण या ठिकाणी आपण जर बघतोय तर हा परिसर दुमदुमून निघाल्याचं आपल्याला दिसून येतोय। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।